छोट्या मुलीला का गुरुपौर्णिमा कसं सांगावं, तर आजी तिला सांगते रियाला. काय सांगते का रे रिया, गुरुपौर्णिमा म्हणजे काय, तर गुरुपौर्णिमा म्हणजे आपले शिक्षक का तुम्हाला शिकवणारे शिक्षक जे तुमच्याशी छान छान बोलतात, छान छान गोष्टी तुम्हाला सांगतात, छान छान शिकवतात, त्यांच्या प्रती आपला आदर व्यक्त करायचा म्हणजेच काय होय गुरुपौर्णिमा. पण ती म्हणते का रिया म्हणते का आजी मी कसा आदर व्यक्त करू, तर मग आजी सांगते का रिया तू काय कर, एक छोटंसं फूल घे, एखादं ग्रीटिंग कार्ड्स बनव, एखादं छोटंसं फूल घे, एखादं ग्रीटिंग कार्ड्स बनव, किंवा तुमच्या टीचरला काय म्हण थँक्यू म्हण. तिला वाटतं असं म्हणलं तरी गुरुपौर्णिमा होते. तिला तर खूप नवल वाटलं, आश्चर्य वाटलं. मग रियानं काय करावं, रियाने घाई घाई तिच्या पप्पांना कॉल केला. हॅलो हॅलो मी बोलते रिया, आणि पप्पा येताना मला एक ग्रीटिंग कार्ड, एक पेपर कार्ड शीट घेऊन या. मग रियाचे पप्पा एक कार्ड शीट घेऊन येतात. रियाला ते कार्ड शीट मिळतो. रिया त्या कार्ड शीट मध्ये एक मोठा दिल आकाराचा काय करते शेप बनवते आणि त्यामध्ये लिहिते. काय लिहिते, डिअर टीचर, किंवा ती लिहिते माझ्या शिक्षिका मला खूप आवडतात, अर्चना मॅम मला खूप आवडतात, पूजा मॅम मला खूप आवडतात, आणि ते ग्रीटिंग कार्ड पॅक करते. आणि दुसऱ्या दिवशी आल्यानंतर ती काय करते, टीचरला असेंब्लीमध्ये, तुमची जी असेंब्ली होती त्या असेंब्लीमध्ये काय करते, ते ग्रीटिंग कार्ड सर्व शिक्षकांना ती देते. मग गुरुपौर्णिमा म्हणजेच काय, तर गुरुपौर्णिमा म्हणजे आपण आपल्या शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला. रियाने तो आदर कशातून व्यक्त केला, एका छोट्याशा ग्रीटिंग कार्डमधून. तुम्ही टीचर्सला ग्रीटिंग कार्ड देऊ शकता, फुलं देऊ शकता, थँक्यू म्हणू शकता. तुम्ही केलेली कृती म्हणजे तुम्ही जे काही रिॲक्शन करता आणि जी चांगली रिॲक्शन करता, जशी रियाने रिॲक्शन काय केली, ग्रीटिंग कार्ड दिलं, फूल दिलं, गुड मॉर्निंग म्हटलं, एवढं जरी तुम्ही नर्सरी आणि ज्युनियर के जीच्या मुलांनी, सिनियर के जीच्या मुलांनी केलं तरी आम्हा सर्व शिक्षकांसाठी ती गुरुपौर्णिमेची काय असते, खूप मोठी भेट असते. आणि हे रियानं केलेलं बघून तिच्या शिक्षकांना आवडतं. ती तिला जवळ घेतात, मिठी मारतात आणि प्रेम करतात आणि आणखी तिच्याशी दररोज काय करतात, गोड गोड बोलतात. अशी माझी छोटीशी गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला काय होती स्टोरी होती. बघा का शेवटी एवढं सांगल का तुम्ही अगदी छोट्या छोट्या चांगल्या चांगल्या कृती करा, आणि जो चांगल्या चांगल्या कृती करतो, चांगला विद्यार्थी, हाच आमच्या गुरूंचा काय असतो, सन्मान असतो, असं मी सांगतो आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. धन्यवाद मॅम. आपण